महाराष्ट्रातील जिल्हानिहाय खास पदार्थ. महाराष्ट्राची चव प्रत्येक जिल्ह्याची वेगळी ओळख. महाराष्ट्र फक्त किल्ले, संस्कृती आणि इतिहासासाठीच नाही तर आपल्या स्वादिष्ट खाद्य संस्कृतीसाठी संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. प्रत्येक जिल्ह्याची स्वतःची खास चव, पारंपरिक पदार्थ आणि खाण्याची वेगळी शैली आहे. चला तर मग जाणून घेऊया महाराष्ट्रातील काही प्रसिद्ध जिल्हे आणि त्याचे खास पदार्थ. पुणे जिल्हा. मस्तानी आणि भाकरवडी. पुण्याची मस्तानी संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. आंबा, स्ट्रॉबेरी, चॉकलेट अशा विविध फ्लेवर्स मध्ये मिळणारे हे थंड पेय लोकांना खूप आवडते. तसेच भाकरवडी हा कुरकुरीत आणि मसालेदार पदार्थ पुण्याची खास ओळख मानला जातो. प्रसिद्ध ठिकाणे: सुजाता मस्तानी, चितळी बंधू भाकरवडी. दुसरं कोल्हापूर जिल्हा. तांबडा आणि पांढरा रस्सा. कोल्हापूर म्हटलं की सर्वात आधी आठवतो तो झणझणीत तांबडा रस्सा. मटणासोबत दिला जाणारा हा रस्सा खूप मसालेदार असतो. पांढरा रस्सा हा नारळ आणि मसाल्यापासून बनवला जातो. कोल्हापुरी मसाले संपूर्ण भारतात तर प्रसिद्ध आहेच. तिसरं नागपूर जिल्हा. संत्रे आणि सावजी भोजन. नागपूरला ऑरेंज सिटी म्हणून ओळखले जाते. येथील गोड आणि रसाळ संत्री जगभर प्रसिद्ध आहेत. तसेच सावजी मटण हे अतिशय तिखट आणि मसालेदार भोजन नागपूरची खासियत आहे. नाशिक जिल्हा. द्राक्षे आणि मिसळ. नाशिक द्राक्षाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. येथील मिसळ पाव खूप चविष्ट आणि तिखट असतो. तसेच नाशिकमध्ये अनेक वाईन उद्योग आहेत. नाशिकला वाईन कॅपिटल ऑफ इंडिया असेही म्हटले जाते. सातारा जिल्हा. कंदी पेढे. सातारचे कंदी पेढे महाराष्ट्रात खूप प्रसिद्ध आहेत. दूध आणि साखरेपासून बनवले जाणारे हे पेढे अतिशय स्वादिष्ट असतात. रत्नागिरी जिल्हा. हापूस आंबा. रत्नागिरीचा हापूस आंबा संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. त्याचा सुगंध, गोडवा आणि चव यामुळे त्याला मोठी मागणी असते. GI टॅग मिळालेला महाराष्ट्राचा अभिमान. सातवा सोलापूर जिल्हा. शेंगदाणा चटणी आणि कडक भाकरी. सोलापूरची झणझणीत शेंगदाणा चटणी आणि ज्वारीची भाकरी खूप प्रसिद्ध आहे. ग्रामीण भागात हा पदार्थ आवडीने खाल्ला जातो. औरंगाबाद. छत्रपती संभाजीनगर जिल्हा. नान कलिया हा मुघलकालीन खास पदार्थ आहे. मटण, मसाले आणि नान सोबत खाल्ले जाणारे हे भोजन संभाजीनगरची खास ओळख आहे. मुंबई म्हटलं की वडापाव येणारच. मुंबईचा वडापाव म्हणजे मुंबईकरांचा जीव. जलद, स्वस्त आणि स्वादिष्ट असल्यामुळे तो गरिबांचा बर्गर म्हणूनही ओळखला जातो. पावसात गरमागरम वडापावची मज्जाच वेगळी. ठाणे. ठाणे म्हटलं की सीफूड. ठाणे आणि किनारपट्टी भागात मासे, कोळंबी आणि सीफूड पदार्थ खूप प्रसिद्ध आहेत. अमरावती. अमरावतीची झणझणीत शेवभाजी. अमरावतीची शेवभाजी खूप प्रसिद्ध आहे. तिखट रस्स्यात शेव टाकून बनवलेला हा पदार्थ लोकांना खूप खूप आवडतो. जळगाव. जळगावची केळी. जळगाव भारतातील केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध जिल्हा आहे. येथील केळी देशभर पाठवली जातात. अहमदनगर. अहमदनगरचं भाकरी आणि पिठलं. ग्रामीण महाराष्ट्रातील पारंपरिक आणि पौष्टिक भोजन म्हणून पिठलं भाकरी प्रसिद्ध आहे. चंद्रपूर. चंद्रपूरचं बांबू चिकन. आदिवासी भागातील प्रसिद्ध पदार्थ. बांबूमध्ये चिकन शिजवून तयार केला जातो. जंगल सफारी सोबत हा पदार्थ पर्यटकांना खूप आकर्षित करतो. सिंधुदुर्ग. सिंधुदुर्गमध्ये मालवणी भोजन. मालवणी फिश करी, सोलकढी आणि कोंबडी वडे हे सिंधुदुर्गचे प्रसिद्ध पदार्थ आहेत. नारळ आणि कोकम यांचा खास वापर हे वैशिष्ट्य. निष्कर्ष: महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा फक्त इतिहास आणि संस्कृतीसाठीच नाही तर आपल्या वेगळ्या चवीसाठी प्रसिद्ध आहे. झणझणीत रस्सा असो, गोड हापूस असो किंवा गरमागरम वडापाव, महाराष्ट्राची खाद्य संस्कृती खरोखरच अप्रतिम आहे. तुम्हाला कोणता पदार्थ आवडला ह्यापैकी कमेंटमध्ये कळवा. आणि नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.